ही कहाणी आहे 10 वर्षापूर्वीची. अशोकराव नावाच्या एका व्यक्तीनं सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. त्याच्याकडून कर्ज फिटलं नाही. या सावकाराच्या कर्जाच्या भीतीमुळं रानं अशी ओसाड पडली होती आणि झाडांना तर पालवी सुद्धा फुटत नव्हती. कारण सावकार आला म्हणलं की भीती वाटायची. पण तेव्हा सगळ्या गोष्टी बघत असतो. वेळ ही प्रत्येकाची येत असते असं म्हटलेलं आहे आणि तीच वेळ आलेली होती. हीच ती कहाणी आहे. लईच खुरपान राहिले बाया, उरकते पटापटा. लय चगाळ बी हाय, लईच पटापटा उरकावं लागला. हे म्हातारे, कशाला रानात खुरपत बसली ग? तशी बी रानाची कागदपत्र माझ्याकडेच घाण आहे. ती तुझ्या नवऱ्यानं म्हणजे अशोकरावानं रानावरती कर्ज काढलं होतं. त्याचं धोतार फिटलं पण आणि कर्ज फिटलं नाही. वेळ पडली तर माज मोडेन पण याच सोडणार नाही. सावकार म्हणतात मला. अयो सावकार आला बाय मुर्दा सावकार. अहो सावकार, रानाची कागदपत्र मी सोडवते पण 2 वर्ष मला रान करून खाऊ द्या. अगं म्हातारे, तुझं काय वय राहिले का कर्ज फेडायचं? गावातल्या देवळात जाऊन टाळ कुटत बसायचं. हरे कृष्ण राम 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 करत बसत जा ना देवळात. इथं कशाला आली खुरपत बसायला? अहो सावकार, 5 वर्ष झालं माझा नवरा मरून. आम्हाला रानाला काय मेहनत लागली काय नाही ते आमच्या जीवाला माहित आहे. लय कष्टाने आम्ही रान कमवलेला आहे. आमचा पूर्ण घाम गाळून आम्ही शेती करतोय. सावकार, जरा तरी दया माया येऊ द्या आमची लेकरा बाळाची. आमच्या लेकरा बाळाला आमचं रान राहू द्या. 2 वर्षाची आम्हाला मुदत द्या. आम्ही तुमचं पैसे आहे ते तुम्हाला देऊन टाकू. बघ म्हातारे, कर्ज घेऊन 10 वर्ष झाली. मी म्हणलं आज ना उद्या फिटल कर्ज. हाय म्हातारी पोरग पोरगी करून खातेली. कुठं काय गाव सोडून पळून चालली ती काय म्हणताय मोहन शेठ? होय सावकार, तुम्ही नुसतं होय म्हणा. या म्हातारीला ह्या बांधाच्या पाऊस सुद्धा ठेवून येत नाही. हे मोहन, तू कशाला लागला मध्ये मध्ये बोलायला? उचलली जीभ लावली टाळ्याला. मी सावकार काय असेल ती बघून घेईल ना. तुझं काय मध्ये बोलायचं काम आहे? म्हातारे लय लागली काय टिटवीनं टेव 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 करायला? हा ग बसतो म्हणून काय बी लागली काय बोलाय तू? हा मोहन शेठ, सावकार, ती काय प्रसाद होतो खायला? पान दिलं तुम्हाला. अरे माहुन्या, इतकं वेळ झालं चटणी रडली. तू तुझ्या अंगावर रडली, माझ्या अंगावर मरणाचं ऊन पडलं. त्यापासून माझं डोकं चालायला बंद झालं. सावकार, उद्यापासून बांधावर खुट्या राहतो आणि त्याच्यावर पाट्या लावतो आणि त्या पाट्यावर मोठ्या अक्षरात लिहितो, अशोकरावानं पोराच्या शिक्षणासाठी शेत ठेवलं गहाण आणि सावकाराचं कर्ज नाही फिटलं म्हणून अशोकरावानं सोडलं प्राण. आता म्हातारीला पर्याय नाही. सावकाराच्या नावावर काय लागतं 5 एकर रान. सावकार सावकार सावकार. अरे माहुन्या, पळायचं बघ, बोलायचं घरी गेलं बघू. सावकार लय महत्वाचा विषय आहे. बोल लवकर माहुन्या, म्हातारी आली करू घेऊन. काय बोलतो सावकार? पळा. हे बघा सावकार, म्हातारी काय याचा पैसे दिला असं मला काय वाटत नाही. मोहन, वेळ पडली तर एकाकडे माड मोडेन पण वेटणार नाही. सावकार म्हणते मला सावकार. सावकार, हिथं आपला माझ मोडाची वेळ आली आणि तुमच्या याचाच कुठे घेऊन बसलाय. पळा. मोहन माहुन्या, चला पळ. हे बघा सावकार, तसं बी आपल्याला एका महिला उमेदवाराची गरज आहे. आपण म्हातारीच उभा करू की सरपंच पदासाठी. माहुन्या, लाखाची गोष्ट बोलला की. मग मला तर कधी कधी असं वाटतंय तुझी अशी एक पप्पी घ्यावी, पण घरी जर बायकोला कळलं तर माझी ओरिजिनल पप्पी बंद होईल.
सावकार चला आपण म्हातारीकडे जाऊ. वापुड मोहन, तुम्ही वापुड मोहन मोहन तुम्ही वापुड वापुड मोहन्या हो पुढे. नको नको सावकार, म्हातारीनं जर माझ्या कपाळात खुरप घातलं तर माझा सांभाळांग ढांबळांग होईल. थांब मी होतो पुढं. मी पुढं होतो. सावकार कुठवर असा थुका लावताय? थुका आटल्यावर पुन्हा नोटाला काय लावता? वन शेट. सावकार इथे ये काय आणि तुमचं चाललंय काय? काय राव. चला मोहन शेट चला. मोहन हळूच ते कोरपान म्हातारे, पण तिला विचारतो कसं? चला सावकार काहीतरी आयडिया करू. आपल्याला लय गरज आहे. तसं बी म्हातारी पैसे देणार नाही. कस तर म्हाताऱ्याकडून पैसे वसूल करून घेऊ राव. मावण्या मला तर लय भ्या वाटायला लागले बघ. सावकार मी आहे, चला तुम्ही. तू हाय म्हणूनच भ्या वाटते मावण्या मला. नाही नाही सावकार मी घेतो सगळं जाऊ सांभाळून. म्हातारे हे म्हातारे 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 हे म्हातारे हे म्हातारे अयो मोहन म्हातारे खुरप काय मारू नको. आम्हाला लय महत्वाचं बोलायचंय तुला. शांत हो जरा, शांत हो म्हातारे. व्याजाचं रानाचं काय सुद्धा बोलणार नाही आम्ही तुला. बर बर सावकार. खुरप दे आधी इकडे म्हातारे ते. ह्या सावकार चल म्हातारी तुला जरा बोलायचं. चल बरं म्हातारे तिकडे. अरे बस सावकार बसा तुम्ही इकडं. बसा सावकार. लय टेन्शन आलं मला तर. हा बघ म्हातारे, तुला काय आता कर्ज फेडणं होत नसते. त्याच्यामुळं यंदाच्या निवडणुकीला तू फक्त माझ्या बाजूने उभं राहा. मी पडू दे नाहीतर निवडून येऊ दे. तुझं कर्ज आणि रान सगळं माझे मी बघतो. कर्ज बी जाऊ दे, रान तुझ्याकडे राहू दे. काय म्हणताय मोहन? बरोबर आहे सावकार. बरोबर ना? एक नंबर. बरोबर आहे सावकार, तुम्ही म्हणचाल तसं. चालतंय मग. चला मोहनराव जायचं का? जाऊ की. चला उठा.